मुलगी, आजकाल तू खूपच पातळ होत चालला आहेस. असं काय खात असतो? मुलगा, धोखा. बायकोच्या बोटाला लागलेलं रक्त बघून नवऱ्याने लगेच बोटाचं रक्त चाटून फुंकर मारली. तेव्हा ती प्रेमाने म्हणाली, अहो, असं काय करता? मी तर भिंतीवरचा फक्त ढेकून मारला होता. मंग्या कानात बडी घालून फिरत होता. चंद्या, कानात बडी? ही नवीन फॅशन तू कधीपासून सुरू केलीस? मंग्या, अरे बायको, माहेरी जाऊन आल्यापासून. चंद्या, म्हणजे वहिनीने माहेरून तुझ्यासाठी बाळी आणली की काय? मंग्या, नाही रे गाढवा, ही बाळी तिला माझ्या अंथरुणात सापडली. आता माझीच आहे सांगितलं म्हणून झक मारत घालावी लागते. पप्पू, मी नापास होऊ इच्छितो. मित्र, का? पप्पू, पप्पा म्हणाले प्रथम आला तर सायन्स, द्वितीय आला तर आर्ट आणि फेल झाला तर तुझं लग्न करील. लग्नासाठी आतुर झालेली संघटना. कंस, व्यास आणि कर्ण हे तिघे जण महाभारतातून भूमितीत गेले की भूमितीतून महाभारतात आले. पण एक मात्र खरं की भूमितीतले मार्क कळले की घरी महाभारत घडायचं. सर, टाईमची डेफिनेशन सांगा. गण्या, ती आणि मी मिळून घालवलेला वेळ म्हणजे टाईम. सरांनी टाईम न घालवता धुतला. एक महिला ज्योतिषीकडे भविष्य बघायला गेली. ज्योतिषी, तुम्ही लवकरच विधवा होणार आहात. तुमच्या नवऱ्याचा खून होईल. महिला, हो, पण मी त्यातून निर्दोष सुटेल ना? कल्लू नशे की हालत में फोटो खिंचाने गया. फोटोग्राफर, सर, आप किस लिए फ़ोटो खिंचाना चाहते हो? कल्लू, ड्राइविंग लाइसेंस के लिए. फोटोग्राफर, ऐसे नशे की हालत में? कल्लू, हाँ, ताकि पुलिस जब भी गाड़ी रुकवाए तो उसे ऐसा लगे कि मेरी शक्ल ही ऐसी है. पप्पू शेजारणीला घेऊन पळून गेला. स्टेशनवर जाण्यासाठी त्याने ऑटो रिक्षा केली. स्टेशनला पोहोचल्यावर रिक्षाचे पैसे द्यायला पप्पूने आपलं पाकिट काढलं. तेव्हा रिक्षावाल्याने त्याला थांबवलं आणि म्हणाला, राहू दे साहेब, मॅडमच्या मिस्टरांनी माझे पैसे अगोदरच दिले आहेत.